ॲडमिशन ऑफ पार्टनर ह्या चॅप्टरमधला एक बोर्ड क्वेश्चन करणार आहोत. हा क्वेश्चन आपल्याला आला आहे जुलै 19 मध्ये. हा क्वेश्चन आला आहे बघा. ठीक आहे, काय म्हणतोय बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ जय अँड विजय ऑन 31 मार्च 16. सो आपला अकाउंटिंग इयर आहे 31 मार्च 16. दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. म्हणजे ह्यांचा बेस किती झाला 5. हा यांचा ओल्ड PSR आहे, ओल्ड PSR. ठीक आहे, 2:3. म्हणजे जय आणि विजय, सॉरी जय आणि अजय आर दी ओल्ड पार्टनर्स. त्याचा रेशो काय आहे 2:3. जय करता 2, अजय करता 3. फाईन. सन्ड्री क्रेडिटर्स 30,000, जनरल रिझर्व 24,000. नाव जनरल रिझर्व जे आहेत ते आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करावे लागतील. दोन्ही पार्टनर्सला डिवाइड करावे लागतील, डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. कोणत्या रेशोमध्ये 2:3 मध्ये. सो 24,000 ला आपण अगोदर 5 ने डिवाइड करणार आहोत. 24,000 ला आपण अगोदर 5 ने डिवाइड करणार आहोत. हे डिवाइड केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 4,800. मग 4,800 मल्टिप्लाय बाय 2 जय करता जाईल आणि इंटू 3 जाईल अजय करता. फाईन. सो मुद्दा काय, जनरल रिझर्व म्हणजे लास्ट इयर्सचे जमलेले प्रॉफिट हे आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केले युजिंग दी ओल्ड PSR. पुढे कॅश अकाउंट आपल्याला बनवायचं आहे वेगळं. स्टॉक जाईल बॅलन्स शीटला, डेटर्स बॅलन्स शीट, फर्निचर बॅलन्स शीट, लँड बिल्डिंग बॅलन्स शीट. फक्त आपल्याला कॅश अकाउंट हे बनवावं लागेल, ॲज अ वर्किंग नोट म्हणून बनवावं लागेल. दे डिसाइडेड टू ऍडमिट विजय ऑन 1 एप्रिल 16. बघा 31 मार्च 16 नंतर लगेच पुढच्याच दिवशी त्यांनी एका मिस्टर विजयला ऍडमिट केलेला आहे इनटू द पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म्स. ही शुड ब्रिंग ₹20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. तर ही म्हणजे कोण, तर विजय. हा जो विजय आहे तो किती रुपये आणतोय 20,000 आणतोय फॉर गुडविल. नाव लक्षात घ्या, ज्या वेळेला नवीन पार्टनर गुडविल करता एक्स्ट्रा पैसे आणतो त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. ठीक आहे. सो व्हेनेवर न्यू पार्टनर ब्रिंग्स एक्स्ट्रा कॅश फॉर गुडविल, दिस इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रा प्रीमियम मेथड फॉर गुडविल. ठीक आहे. इन दिस केस ह्यामध्ये आपल्याकडे 3 स्टेप्स आहेत. आणलं, वाटलं, घेऊन गेले. ब्रॉट, डिस्ट्रीब्युटेड अँड विड्रॉन. सो आपल्याला 3 स्टेप करावे लागतील. ठीक आहे. पण त्यातली थर्ड स्टेप, विड्रॉन वाली स्टेप सांगितली असेल तरच करायची, नाहीतर नाही करायची. सो विड्रॉनचं वाक्य आहे का बघतोय मी. गुडविल आणलं, ठीक आहे, विच इज टू बी रिटेन्ड इन द बिझनेस. हे सम सांगतंय की विड्रॉ करू नका. रिटेन म्हणजे काय, तिथेच ठेवून द्या. गुडविलची अमाऊंट ही जी आणली आहे ही इथेच ठेवून द्या इनटू द बिझनेस. घरी घेऊन जाऊ नका, विड्रॉ करू नका असं म्हणतायत. म्हणजे आणलं, ब्रॉट, वाटलं, डिस्ट्रीब्युटेड, विड्रॉन. या 3 स्टेप पैकी विड्रॉची स्टेप होणार नाहीये, कारण का बिझनेस काय म्हणतंय की पैसे इथेच ठेवा, विड्रॉ करू नका. सो आपल्याला 2 स्टेप करायला लागतील गुडविलच्या. त्या कशा करायच्या ते पुढे बघू आपण. नेक्स्ट, ही शुड ब्रिंग, अगेन ही कोण, विजय. ही शुड ब्रिंग ₹20,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर फॉर इन द फ्युचर प्रॉफिट. तर हे पण त्यांनी पैसे आणलेत कशा करता, फॉर द कॅपिटल पर्पज. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. सो टिक मार्क ऑन लँड बिल्डिंग, आपण टिक मार्क केली. नंतर प्रोव्हिजन फॉर डेटर्स, टिक मार्क ऑन डेटर्स. डेटर्स करता व्हॅल्यू आहे 20,000. त्यानंतर स्टॉक टू बी अप्रिशिएटेड, सो टिक मार्क ऑन स्टॉक. म्हणजे त्याचं काहीतरी आहे जे आपल्याला चेंज करायचं आहे. क्वेश्चन वाचताना त्यात न जाता आपण फक्त ते कशाबद्दल आहे हे बघायचं आणि टिक मार्क करून घ्यायची आहे. ओके. नाव लास्ट, द एक्सेस कॅपिटल ऑफ जय अँड विजय, एक्सेस कॅपिटल ऑफ जय अँड अजय ओव्हर देअर ड्यू प्रपोर्शन of sharing profit in the firm to be transferred to respective loan account. तरी म्हटलंय की आपल्याला हे रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. ओके. सो ट्रान्सफर टू रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. शेवटला आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं बांधू. ओके. सो पॉइंट काय, जय आणि अजय हे दोघे पार्टनर्स आहेत. त्यांचा रेशो काय आहे 2:3. त्यांनी एका न्यू पार्टनरला ऍडमिट केलं आहे. त्या न्यू पार्टनरने पैसे आणलेत गुडविल करता वेगळे, कॅपिटलचे वेगळे. त्यानंतर बिझनेसच्या आपण असेट्सला आपण रिव्हॅल्यू केलं आहे आणि सगळ्यात शेवटला कॅपिटलला ऍडजस्ट केलंय. हा आपला क्वेश्चन आहे. हे आपण वाचून घ्यायचंय आणि आपण क्वेश्चन आखायला घ्यायचंय. आधी आपण विचारलं काय बघा, प्रिपेअर व्हॉट, प्रॉफिट अँड लॉस, ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे आपला आन्सरचा भाग. सो हे बघा, प्रॉफिट अँड लॉस, ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे झाला आपला आन्सरचा भाग. पण त्याच्या अगोदर प्रिव्हियस पेजवर
आपण 2 अकाउंट आखलेत, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट. हे आपलं वर्किंग नोट आहे. तो हा आपला पूर्ण सेटअप आखून घेतला आपण. कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट, ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड लास्टली बॅलन्स शीट. ओके. आणि त्यानंतर वन बाय वन आपण पोस्टिंग सुरू करायची आहे. पोस्टिंग करायच्या अगोदर काय करायचंय, ऍट बॅलन्स शीट आपण 3 लाईन्स ब्लँक ठेवायचे आहेत. चार लाईन ब्लँक ठेवायचे. 3 पार्टनर्स आणि वरती एक कॅपिटल. 4 लाईन ब्लँक. ह्या 4 लाईन आहेत 1 2 3 4 ह्या ब्लँक ठेवून द्यायचे आहेत आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे. ऑलराईट, फाईन. एवढं केल्यावर आपण आता काम सुरू करूया. फर्स्ट काय बघा, पहिला आहे सन्ड्री क्रेडिटर्स, व्हॅल्यू 30,000. सो आपण गेलो ऍट लायबिलिटीज, इथे लिहिलं सन्ड्री क्रेडिटर्स, व्हॅल्यू 30,000. नेक्स्ट पुढे काय आहे, जनरल रिझर्व. पण हा जो रिझर्व आहे तो आपल्याला वाटायचा आहे इंटू कॅपिटल. सो अगोदर आपण जाऊया कॅपिटलला आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता जयची व्हॅल्यू किती आहे बघा, जय व्हॅल्यू 70, अजय व्हॅल्यू 70. ओके, सो जय 70, अजय सुद्धा 70,000. नंतर त्याच्याच खाली लिहायचं आहे जनरल रिझर्व 24,000. नाव सी, हे कॅपिटल आहे, त्याच्याच खाली लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व अकाउंट. ऑलराईट, व्हॅल्यू किती आहे, रिपीट 24,000. ह्या व्हॅल्यूला आपण 5 ने डिवाइड केलं. 24,000 ला आपण 5 ने डिवाइड केलं. आपलं आन्सर काय आलं, 4,800. आता ह्या व्हॅल्यूला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. त्यानुसार येईल जय करता 9,600. आणि परत त्याच व्हॅल्यूला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. आन्सर येईल 14,400. सो ऍक्च्युली आपण केलं काय, 24,000 ला आपण डिस्ट्रीब्यूट केलं अमंग दी ओल्ड पार्टनर्स युझिंग देअर ओल्ड PSR. ठीक आहे, फाईन. पुढे जाऊया. आता आपण आलो कॅश अकाउंटला. आता कॅशचं आपण अकाउंट टाकलंय म्हणून आपण अकाउंटला आलोय. अकाउंटला कॅश ही आपली असेट आहे, म्हणजे त्याचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असणार आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सम मध्ये व्हॅल्यू किती आहे ती पण तिथे लिहायची आहे 10,000. जी व्हॅल्यू सम मध्ये आहे 10,000 ती आपण लिहिली. ह्यांचे आपण अकाउंट आखले नाहीयेत, हे डायरेक्ट कुठे गेले, बॅलन्स शीटला. स्टॉक 40,000 विथ टिक मार्क. बघा स्टॉक वर टिक मार्क आहे. सो काय केलं आपण, स्टॉकची जी अमाऊंट आहे ती लिहायची असेट साईडला, पण ती आत लिहायची आहे बिकॉज त्यावर टिक मार्क आहे म्हणून. फाईन, कारण त्यावर कधी ऍड लेस व्हायचं आहे, सो त्याकरता आपण एक लाईन सोडलेली आहे. पुढे काय आहे, सन्ड्री डेटर्स टिक मार्क 75,000. सो अगेन सन्ड्री डेटर्स 75,000. नेक्स्ट फर्निचर 19,000. सो फर्निचर. नाव सी, ऑन फर्निचर टिक मार्क नाहीये, म्हणजे आपण अमाऊंट डायरेक्ट बाहेर लिहू शकतो. फर्निचर डायरेक्ट बाहेर लिहू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग 50,000 विथ टिक मार्क. सो लँड बिल्डिंग त्यावर टिक मार्क आहे, पण आपण आत लिहूया 50,000. झालं. इथपर्यंत आपण सगळ्या पोस्टिंग केल्या. काही नाही केलं आपण. असेट्स लिहिल्या, असेट्सला, लायबिलिटीला. फक्त आपण ज्यांचे अकाउंट टाकले होते कॅपिटल कॅश ते आपण लिहिले, त्याचे अकाउंट लिहिले. असेट्सचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असतो म्हणून डेबिटला लिहिलं. लायबिलिटीज कॅपिटल बॅलन्स क्रेडिट असतो, ते आपण लिहिलं क्रेडिटला. दॅट्स इट. फक्त अखेर अपवाद आहे जनरल रिझर्वचा. जनरल रिझर्व आपण जुन्या पार्टनर्समध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. सो कॅपिटलच्याच खाली लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व. का सर, डेबिटला का नाही, रिझर्व इज अ लायबिलिटी, इट हॅज क्रेडिट बॅलन्स. सो आपल्याला लिहायचं क्रेडिटला. ठीक आहे. सो लायबिलिटीज क्रेडिट, असेट्स डेबिट. ऑलराईट, चलो. इतकं झाल्यावर आपण परत पुढचे समजूया. नेक्स्ट बघूया ऍडजस्टमेंट. दे डिसाइडेड टू ऍडमिट विजय ऑन 1 April 16 into the partnership on following terms. He should bring ₹20,000 as his share of goodwill. चला हे जरा नीट बघून घेऊया आपण. गुडविल अकाउंटच्या ट्रीटमेंट करता 2 मेथड आहेत. ओके. पहिली आहे एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. आणि दुसरी आहे व्हॅल्युएशन मेथड. दॅट्स इट. नाव एक्स्ट्रा प्रीमियम कधी वापरायची, ज्या वेळेला नवीन पार्टनर गुडविल करता एक्स्ट्रा पैसे आणतोय, एक्स्ट्रा अमाऊंट आणतोय, तेव्हा वापरायची एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. सो आपल्याकडे सम मध्ये बघा
त्याने एक्स्ट्रा पैसे आणलेत बघा गुडविल करता. कॅपिटलचे वेगळे आहेत आणि गुडविलचे वेगळे आहेत. हे जे 25 आहेत ते कॅपिटल करतायत आणि 20 आहेत ते गुडविल करतायत. सो त्यांनी गुडविल करता एक्स्ट्रा पैसे आणले. ओके, सो आपल्याला वापरायची आहे एक्स्ट्रा प्रीमियम. समजा गुडविलचे एक्स्ट्रा पैसे आणले नसते तर वापरली असती व्हॅल्युएशन मेथड. ओके, सिंपल गोष्ट आहे. गुडविल करता एक्स्ट्रा अमाऊंट आणली तर ईपीएम, नाही आणले तर व्हॅल्युएशन. दॅट्स इट. नाव इन ईपीएम आपल्याला लहानसा एक गोल वापरायचा आहे, ट्रिक वापरायची आपल्याला. एक इथे लिहायचं आपल्याला कॅश, इथे लिहायचं आहे आपला गुडविल, इथे लिहायचं आपल्याला कॅपिटल. आणि ह्यांचा आपल्याला एक गोल तयार करायचा आहे. पहिली एंट्री कॅश अकाउंट टू गुडविल अकाउंट, दुसरी एंट्री गुडविल टू कॅपिटल, तिसरी एंट्री कॅपिटल टू कॅश. फर्स्ट ब्रॉट, सेकंड डिस्ट्रीब्युटेड, थर्ड विथड्रॉन. सो फर्स्ट एंट्री कोणती आहे? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सो चेक करा की आपल्या सम मध्ये त्याने किती रुपये आणलेत गुडविल करता? 20,000. सो लेट्स राईट 20,000 फॉर गुडविल. दुसरी एंट्री कोणती आहे? गुडविल टू कॅपिटल. पण लक्षात घ्या दोन पार्टनर्स आहेत. गुडविल अकाउंट डेबिट टू पहिला कोण पार्टनर आहे आपला? जय आणि अजय. जय आणि अजय 20,000 इथे घ्यायचे आणि ह्यांना आपण सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जर क्वेश्चन मध्ये न्यू रेशो दिला नसेल तर ओल्ड रेशो राहतो आपला सॅक्रिफाईस रेशो. सो आपल्या क्वेश्चन मध्ये बघा न्यू रेशो दिलाय का? हा तर फॅक्टर आहे 1/4 फॅक्टर झाला. न्यू रेशो 3:2, 2:1 दिलाय का? असं काही दिलाय का? नाही. म्हणजे जो आपला ओल्ड रेशो आहे तोच राहणार आहे आपला सॅक्रिफाईस रेशो 2:3 म्हणजे 5चा बेस आहे. सो सी 20,000 ला आपण 5 ने डिवाइड करूया. काय व्हॅल्यू मिळाली? 4,000. आता हीच व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय करणार 2:3 म्हणजे 8,000 मल्टिप्लाय केला आपण 12,000. सो 8,000 and 12,000. ही गोष्ट तुम्ही डोक्यात करायची आहे, लिहून काढायला इतका वेळ नाही एक्झाम मध्ये. 20/5 4 झाले 2, 8, 3, 12. दॅट्स इट. ओके, झालं. हे झालं आपलं गुडविलचं डिस्ट्रीब्युशन. तिसरी असते एंट्री विथड्रॉन. पण ही एंट्री खास करून सांगितली असेल तरच करायची, नाहीतर करायची नाही. ही एंट्री काय झाली असती? कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कधी? जर गुडविल विथड्रॉ केला असता तर सम मध्ये बघा गुडविल विथड्रॉ केलाय का? उलट ते म्हणतायत विच इज टू बी रिटेन्ड इन द बिझनेस. म्हणजे इथेच ठेवा, विथड्रॉ करू नका. डोंट विथड्रॉ, डू नॉट विथड्रॉ. रिटेन विथड्रॉ करू नका. त्यामुळे आपण ही तिसरी एंट्री विथड्रॉची करत नाही आहोत. बस आपल्याला 2 एंट्री ह्या करायच्या आहेत, ह्यांची आपल्याला पोस्टिंग करायची आहे. ठीक आहे, ऑलराईट. नाव समजून घ्या गुडविलच्या 2 मेथड्स आहेत, ईपीएम आणि व्हॅल्युएशन. ही कधी करायची? एक्स्ट्रा कॅश आणली तर करायची. ही कधी करायची? एक्स्ट्रा कॅश नाही आणली तर करायची. कॅश करता ही, विदाउट कॅश ही. हा असा गोल करून घ्यायचा, कॅश टू गुडविल, गुडविल टू कॅपिटल, कॅपिटल टू कॅश. तिसरी एंट्री सांगितली असेल तरच करायची, नाहीतर करायची नाही आपल्याला. ओके, हे सगळं डोक्यात घेऊन आता आपण समज जाऊया. बघा परत बघा बांधू. आता एक्झाम मध्ये कसं करायचं बघा. आपण पॉईंट समजून घेतला, आता करायचं कसं ते बघा. आता आपण एक्झाम मध्ये आहोत, पॉईंट वाचला. ही शुड ब्रिंग ₹20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. सो आपण सम मध्ये यायचं. पैसे आले, कॅश आली, डेबिट वॉट कम्स इन, कॅश आली टुवर्ड्स गुडविल. किती आले? 20,000. कॅशच्या डेबिटला गुडविल, म्हणून गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश 20,000. लगेच हा ही कॅश त्यांना वाटायची. कोणाला? आपल्या जुन्या पार्टनरला. टू कॅपिटल जय आणि अजय, त्यांचा जो होता रेशो सॅक्रिफाईस तो वापरायचा आणि व्हॅल्यू आपण करून घ्यायची. जी आपण केली मग अशी की 8, 12 तीच वाली व्हॅल्यू 8,000, 12,000. गुडविलच्या डेबिटला कॅपिटल, म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. जय 8,000, अजय 12,000. आता हेच पैसे विथड्रॉ केले असते, पण सम सांगता का करू तर नाही केले आपण. झालं, इथे त्याला सोडून जायचं. जर विथड्रॉ केलं असतं तर इथे आपण टू कॅश असं म्हटलं असतं, विथड्रॉची एंट्री असती तर. इथे टू कॅश असं म्हटलं असतं, पण विथड्रॉ करायला सांगत नाहीये तर आपण करणार नाही आहोत. ऑलराईट, सो आपण हे केलं गुडविलचं काम. हे आपण आधी समजून घेतलं, पण एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट
सेंटेन्स पासून पोस्टिंग करता यायला हव्यात. नेक्स्ट पुढे, ही शुड ब्रिंग ₹25,000 ॲज कॅपिटल. तो चला पैसे आले, परत आपण आहोत बिझनेस, आपल्याकडे पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन, सो कॅश अकाउंट डेबिट टुवर्ड्स कॅपिटल. कोणाचं कॅपिटल? नवीन पार्टनरचं, विजयचं कॅपिटल. सो टू विजय's कॅपिटल, व्हॅल्यू आहे 25,000. कॅशच्या डेबिटला विजय कॅपिटल, म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ओनली विजय कॉलम 25,000. पुढे, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. आता बघा, सध्या लँड जमीन ह्याची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे, पण त्याला 60 हवी आहे. तो म्हणतो की जमिनीची व्हॅल्यू आपल्याला 60 ठेवायची आहे. आता सध्या किती आहे? 50 आहे, त्याला 60 ठेवायची आहे. म्हणजे व्हॅल्यू ऍप्रिशिएट होते का डेप्रिशिएट? तर वाढते, म्हणजे ऍप्रिशिएट. म्हणजे आपण ऍड करायचं आहे, ऍड ऍप्रिसिएशन. गॅप किती आहे बघा? 10,000. सो आपली असेट वाढलेली आहे. जर आपल्या बिझनेसची असेट वाढली आहे, हा तर प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हटल्यावर P&Lच्या क्रेडिटला यायचं आहे बाय लँड बिल्डिंग 10,000. आपली असेट किती वाढली आहे? 10 ने वाढली. जितक्याने असेट वाढली तितक्याचा इफेक्ट द्यायचा आहे. ऑलराईट, असेट इन्क्रीज झाली, हा आपला प्रॉफिट झाला, प्रॉफिट म्हणून गेला क्रेडिटला. ओके, डेबिटला लॉस जाईल, क्रेडिटला प्रॉफिट जाईल. पुढे काय आहे बघा? प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर टू बी मेड ऑन डाउटफुल डेट्स. चलो, डेटर्सवर प्रोव्हिजन म्हणजे काय? असं वाटतंय की अरे पैसे बुडू शकतात, आपल्याला कोणतरी फसवू शकतं. अजून तरी फसवलं नाही आपल्याला, पण आपल्याला वाटतंय. त्याकरता आपण ते पैसे बाजूला काढतोय म्हणजे लेस करतोय. सो लेस RDD किती टक्के म्हणतोय ते? 5%. करेक्ट. सी 5%. सो आपण घेतले इकडे 5%. 75,000 चे आपण घेतले 5%. काढूया आपण. 75,000 इंटू 5%. 2 शून्य गेले, 500, 5 कॅरी 2, 35 to 37. सो 3750 ही आपली व्हॅल्यू आली इथे, 3750. आता लेस बघा, लेस करते आपला, लेस करून व्हॅल्यू बाहेर घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, हे 1000 आहेत, 750 आहेत, बाहेर पडले 250, कॅरी 1 आणि 71. सो 71 लेस केलं आहे आणि ही व्हॅल्यू बाहेर घेतली आपण. ऑलराईट, नाव वन्स अगेन बघा, असेट मधून लेस केलंय, आपली असेट कमी झाली, हा तर आपला लॉस झाला, लॉस डेबिटला. सो 2 RDD 3750. नेक्स्ट, स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ 50,000. सो स्टॉकची व्हॅल्यू त्याला किती हवी आहे? 50 हवी आहे. सो स्टॉकच्या आउटरला म्हणतो मी 50. सध्या किती आहे? 40. करायचे किती आहे? 50. म्हणजे आपल्याला ऍड करावं लागेल. जेव्हा असेट वाढते त्याला म्हणतोय आपण ऍप्रिसिएशन. बाय हाऊ मच? बाय 10,000. आपली असेट वाढली, असेट इन्क्रीज झाली, प्रॉफिट आहे, प्रॉफिट म्हणून क्रेडिटला. सो बाय स्टॉक बाय 10,000. झालं. आपण ह्या सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज रिव्हॅल्यू करून घेतल्या. नाव नेक्स्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्सेस कॅपिटल टू बी ऍडजस्टेड इन द ड्यू प्रपोर्शन. जेव्हा हे सेंटेन्स येईल त्या सेंटेन्समध्ये 3 शक्यता आहेत. विथ द हेल्प ऑफ कॅश, विथ द हेल्प ऑफ करंट अकाउंट और विथ द हेल्प ऑफ लोन. 3 पैकी काय ते एक येणार, कॅश बँक, लोन किंवा करंट अकाउंट. आपल्या समोर काय आलं बघा, आपल्या समोर आलंय लोन अकाउंट. ह्या लोन अकाउंटच्या जागी कॅश बँक किंवा करंट अकाउंट असं येऊ शकतं. सो सध्या आपण करतोय लोन. सो फक्त चेक करा, येस ऑर नो, आपण लोन अकाउंट आखलं आहे का? चेक करा बरं, आपण लोन अकाउंट आखलंय का? लोन अकाउंट नाही आखलंय. ठीक आहे. ऑलराईट. सो याचा अर्थ काय? आपल्या सगळे अकाउंट 1 by 1 क्लोज कर द्यायचंय आणि कॅपिटलला येऊन थांबायचंय. कॅपिटल क्लोज करता नाहीये, कॅपिटलला येऊन थांबायचंय. ऑलराईट. सो आपण सगळे अकाउंट क्लोज करतोय. हा, सो लेट्स क्लोज द कॅश अकाउंट. टोटलिंग करायची, टोटलिंग केली, व्हॅल्यू किती आली? 55. इथे काहीच नाहीये, 0. कोणती व्हॅल्यू मोठी आहे? 55. मोठ्यातून लहान मायनस करायची आहे, उरले किती? 55. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. असेट, कॅश आपली असेट है, तो कैश 55,000. देन क्लोज गुडविल, सर टैली हो गया 2020, तो छोड़ दो उसको. नेक्स्ट
P&L क्लोज इट, टोटलिंग केली 20, टोटलिंग केली 3750. कोणती व्हॅल्यू मोठी आहे? 20 मोठी आहे. मोठ्या व्हॅल्यूला फ्रीज करायचे आहे दोन्ही साईडला आणि मग मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस करायची आहे. ओके, नाव आता ही जी व्हॅल्यू उरली आहे ही काय आहे? प्रॉफिट आहे की लॉस आहे? तर हा प्रॉफिट आहे, कारण का इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्स कमी आहे, तर हा उरलेला प्रॉफिट आहे. तर हा प्रॉफिट आपल्याला जुन्या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो टू कॅपिटल, जुने पार्टनर्स कोण आहेत? जय आणि अजय. त्यांचा रेशो काय आपला? 2:3. त्या रेशोमध्ये हे आपण डिवाइड केलंय. ओके, ही व्हॅल्यू 2:3 मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केली. 2 आला इकडे म्हणजे इथे बाय येणार आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, जय 6500 आणि अजय 9750. ऑलराईट, इथे येऊन थांबलो आपण, कारण का आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे. बाकी सगळे अकाउंट्स आपण क्लोज केले, फक्त थांबलो येऊन कॅपिटलला. ओके, नाव आता मी तो सेंटेन्स परत वाचतोय. सी, excess capital of Jay and Ajay over their due proportion of profit sharing ratio of the firm to be transferred to their respective loan account. Step number 1, only new partner चा कॉलम क्लोज करायचा. ओनली न्यू पार्टनर विच इज विजय. डेबिटला 0, क्रेडिटला 25. कोण मोठा आहे? 25. तो 25 फ्रीज केला. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस करायची 25,000. हे आपले उरलेले पैसे आहेत. बॅलन्स टू बॅलन्स करेंट. ही आपली स्टेप 1 झाली. स्टेप नंबर 2, फाइंड आउट द न्यू PSR. सो लेट्स फाइंड न्यू PSR. लेट्स फाइंड आउट न्यू PSR. 1 रुपया घेतला आपण. अगोदर नवीन पार्टनरला हिस्सा दिला. न्यू पार्टनरचा हिस्सा किती आहे बघा? 1/4, की त्याला आपण प्रॉफिट मध्ये 1/4 देतोय. सो 1/4. याचा मिनिंग काय? की 4 हिस्सापैकी 1 हिस्सा न्यू पार्टनरचा. म्हणजेच काय? 4 हिस्सापैकी 3 हिस्से ओल्ड पार्टनर्सचे. हा आपला विजय आहे आणि हा जय आणि अजय आहे. ऑलराईट, सो ही जी अमाऊंट आहे परत आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. कोणामध्ये? जय आणि अजय मध्ये. 3/4 हे दोनदा लिहायचंय. इथे पण लिहिलं, इथे पण लिहिलं. ह्यांचा रेशो काय होता? 2:3. म्हणजे बेस काय यांचा? 5 झाला. सो जय करता 2/5 आणि अजय करता 3/5. ऑलराईट, जस्ट मल्टिप्लाय इट. 3 2 जा 6, 4 5 जा 20, 3 3 जा 9, 4 5 जा 20. नाव ह्याचा बेस बघा 4 आहे, तो मला 20 करायचा आहे. तो 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 20 आन्सर येईल? 5 ने. मला ते 20 हवेत, पण 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 20 येईल? तर 5 ने. मग हे 5 आपल्या इथे वरती लिहायचे 5. ऑलराईट, ते आपण 5 into 1 केलंय, ते 5 आलं आन्सर. ओके, आता 20 20 20 निघून गेले. सो आपला रेशो काय मिळाला? 6:9:5. अजून काय आपल्याला रिड्यूस करता येईल का? नाही, तर राहू दे. झालं, ही आपली स्टेप 2 झाली. वी फाउंड आउट द न्यू PSR. स्टेप 1 काय होती? आपण न्यू पार्टनरचं कॅपिटल क्लोज केलं. न्यू पार्टनर फक्त क्लोज केलं. स्टेप 2 काय केली आपण? वी फाउंड आउट द न्यू PSR. आता हा जो न्यू पार्टनर आहे त्याच्या फॅक्टर खाली ती अमाऊंट लिहायची आहे जी आपल्याला इथे मिळाली ना 25,000. ही बॅलन्स ऑफ न्यू पार्टनर ती लिहायची आहे 25,000. आणि मग ह्या व्हॅल्यूज आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे कसं बघा, हे बघ हा जो आहे त्याच्याकरता काय करतोय मी? 25,000 into 9 डिवाइड बाय 5. सो हे आन्सर मग आपण शोधलं तर हे येत आहे 45,000. सो अजय करता व्हॅल्यू पाहिजे 45,000. नेक्स्ट जय करता 25,000 दिस व्हॅल्यू मल्टीप्लाय बाय 6 डिवाइड बाय 5. ये मिला आपको 30,000. सो ह्या ज्या व्हॅल्यू आहेत जय आणि अजयच्या, त्या आपल्याला लिहायच्या आहेत आपल्या आन्सरमध्ये 30,000 and 45,000. ही आपली स्टेप नंबर 3 झाली बघा. स्टेप 1 क्लोज द न्यू पार्टनर. स्टेप 2 फाइंड आउट द न्यू PSR. स्टेप नंबर 3 we found out the proportionate capital. Now this is called as proportionate capital. Sir, why proportionate?
these values are exactly in the proportion of new PSR and that's why these amount are called as proportionate capital. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या बरोबर नवीन PSR च्या रेशिओ मध्ये आहेत म्हणून. ओके, आता हा जो बॅलन्स आहे, बॅलन्स, that balance goes to balance sheet. Balance, so come to balance sheet. Liabilities, capital. Jay, Ajay, Vijay. Jay, Ajay, Vijay. 30,000, 45,000, 25,000, totaling 1 lakh. भाग घेतला. सो अशा प्रकारे आपण कॅपिटलला ऍडजस्ट केलं. अजून क्लोज नाही केलंय, हे काय बाकी अजून क्लोज नाही, हे फक्त आपण ऍडजस्ट केलंय प्रपोर्शनने. आता क्लोज करायचंय आणि क्लोज करून जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला सम सांगतंय त्या अकाउंटकडे जमा करते. सर कोणत्या अकाउंटला? बघा ना बाळांनो काय म्हणताय सम. सम म्हणताय ट्रान्सफर टू लोन अकाउंट, म्हणजे आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तर बोलायचं कॅश अकाउंट तर कॅश अकाउंटला, करंट अकाउंट तर करंट अकाउंटला. आता काय म्हणतायत ते लोन अकाउंट म्हणून लोन अकाउंटला. इतकं सिंपल आहे. सो जस्ट क्लोज इट. चलो, जय टोटलिंग 30. जय टोटलिंग केली आपण इथे व्हॅल्यू आली 94,100. टोटलिंग केली बाळांनो. मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 94,100. 94,100. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली. किती व्हॅल्यू आली? 64,100. तर ही व्हॅल्यू सम सांगते आपल्याला म्हणून ट्रान्सफर केली आपण लोन अकाउंटला. सो टू लोन अकाउंट. ओके, सेम प्रोसेस फॉर अजय कॉलम. टोटलिंग केली 45,000. टोटलिंग केली आपण याची 106, 150. कंपेअर अजय कॉलम विथ अजय कॉलम. कोणती मोठी आहे? 45 की 106? 106. सो ती आपण फ्रीज करायची. 106, 150, 106, 150. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान मायनस केली आपण, व्हॅल्यू आली 61, 150. आता बघा गॅप कुठे आलाय? लेफ्ट साइडला, म्हणून ट्रान्सफर करायचं आहे बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला. लोन अकाउंट जय अजय, टोटल 64,100 आणि लोन 61, 150. त्याची टोटलिंग बाहेर घेतली आपण. ओके, आणि मग टॅली करून घ्या. ते टॅली 100% होणार. ऑलराईट, लक्षात घ्या जर का हे क्लोजिंग करून लोनचा बॅलन्स जर क्रेडिटला आला, येऊ शकतो क्रेडिटला, तर तो बॅलन्स लेफ्टचा लेफ्टला आणि राईटचा राईटला बघायचा आहे. सिंपल गोष्ट आहे. बॅलन्स जर लेफ्ट साइडला आला तर बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला, बॅलन्स जर राईट साइडला आला तर बॅलन्स शीटच्या राईट साइडला, असं टाकायचं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. हा आपण केला ऍडमिशन ऑफ पार्टनर विथ द ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल.